नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या अतिक्रमण हटाव नोटिसा रद्द कराव्यात. दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी घेतली राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट. पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे. इंदापूर उजनी धरणाच्या इंदापूर तालुक्यातील पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना भीमा उपसा सिंचन विभागामार्फत पाठवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव नोटिसा तात्काळ रद्द कराव्यात या मागणीचे निवेदन जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत भेट देऊन बुधवार दिनांक 25 रोजी दिले. या भेटीत दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संदर्भात चर्चा केली. उजनी धरणाच्या निर्मितीसाठी इंदापूर, करमाळा, माढा, दौंड, कर्जत तालुक्यातील 81 गावांनी त्याग केलेला आहे. शेतकऱ्यांनी नाममात्र किमतीमध्ये शासनास हजारो शेतकऱ्यांची मालमत्ता दिली आहे. शेतकऱ्यांनी हा त्याग जनहितासाठी केलेला आहे. या धरणग्रस्तांचे अद्यापही योग्य असे पुनर्वसनही झालेले नाही. अनेक उजनी धरणग्रस्त गावे नागरी सुविधांपासून वंचित आहेत. उजनी धरणासाठी आपली सर्वस्व त्याग करणाऱ्या धरणग्रस्तांवर जलसंपदा विभागामार्फत शासन निर्णय दिनांक 17 जून 2019 व शासन निर्णय 8 ऑक्टोबर 2025 या निर्णयानुसार धरण क्षेत्र नजीकच्या अतिरिक्त जमिनी PPP 49 वर्ष करारावर देण्याचे दिसत आहे. या शासन निर्णयास धरणग्रस्तांचा तीव्र विरोध दिसून येत आहे. शेतकरी पूर्वीपासून आजपर्यंत ज्या जमिनी संपादित आहेत परंतु धरणाचे पाणी क्षेत्रामध्ये येत नाही अशा जमिनीमध्ये पाणी पातळी कमी झाल्यानंतर गाळपेरमध्ये जनावरांना चारा पीक घेत असलेल्या जमिनी काढून घेण्यास धरणग्रस्तांचा तीव्र विरोध आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीचा शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक LQN 347H दिनांक 10 ऑक्टोबर 1973 व दिनांक 19 ऑक्टोबर 1974 या निर्णयाने संपादित केलेली परंतु त्या कामासाठी लागत नसलेली जमीन ही मूळ मालकांना परत किंवा भाडे करारावर द्यावी असे धोरण आहे. मात्र मूळ शासन निर्णयानुसार नवीन शासन निर्णयामध्ये विसंगती स्पष्टपणे दिसून येत आहे. तरी सदर जमिनी मूळ मालकांना परत देण्यासंदर्भात योग्य निर्णय व्हावा अशी मागणीही या निवेदनामध्ये दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भेटीत नमूद केले. पुण्यात विखे पाटलांबरोबर लवकरच बैठक. या बैठकीत दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथे उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे पदाधिकारी व काही शेतकऱ्यांसमवेत तुम्ही एक वेळ बैठक आयोजित करावी अशी विनंती नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना केली. त्यानुसार पुणे येथे या संदर्भात लवकरच संयुक्त बैठक होणार आहे अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.